Hi everyone, today we are discuss the different breeding methods for crop improvement. म्हणजे क्रॉप इम्प्रूव्हमेंटसाठी ब्रीडिंगमधील वेगवेगळ्या मेथड याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आता ब्रीडिंग मेथड याचा स्टडी करत असताना तीनही स्पीसीजचा विचार करणार आहोत. म्हणजे मेथड ऑफ ब्रीडिंग ॲटोगॅमस स्पीसीज, त्याचप्रमाणे मेथड ऑफ ब्रीडिंग ॲलोगॅमस स्पीसीज अँड मेथड ऑफ ब्रीडिंग असेक्शुअल प्रोपोगेटेड स्पीसीज. म्हणजे ह्या तीनही स्पीसीजमधील क्रॉप इम्प्रूव्हमेंटसाठी वापरले जाणाऱ्या मेथड याचा फक्त आपण इंग्लिश बघणार आहोत. आणि ह्या जो काही टॉपिक आहे तर तो एकदम महत्त्वाचा आहे. म्हणजे तीन स्पीसीजमधले ज्या काही मेथड आहे तर तीनपैकी एक मेथड एक्झाममध्ये विचारू शकतात. फक्त आपल्याला इनलिस्ट करायचे आहेत आणि इनलिस्ट करत असताना एवढी काळजी घ्यायची आहे की ज्या काही मेथड आहे तर त्या सिक्वेन्सली म्हणजे आहे तशाच एक्झाममध्ये लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजे त्या जर सपोज की त्याचा जो काही सिक्वेन्स आहे तो जर चुकला तर पूर्णपणे मार्क्स कट होतात. म्हणून ज्या काही मेथड आहे तर त्या आहे तशाच लिहिणे अपेक्षित आहे. मेथड्स ऑफ ॲटोगॅमस स्पीसीज. Plant breeding methods that are used for genetic improvement of cell-pollinated or autogamous species includes. म्हणजे सेल पॉलिनेटेड स्पीसीज म्हणजेच ॲटोगॅमस किंवा मग त्यालाच म्हटले जाते इनब्रीडर्स. त्याच्यामध्ये जेनेटिक इम्प्रूव्हमेंट प्लांट्समध्ये जेनेटिक इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी प्लांट ब्रीडिंगमध्ये वेगवेगळ्या मेथड आहेत आणि ज्या काही मेथड आहेत तर त्या आहेत सेल पॉलिनेटेड स्पीसीजमधील. आता फर्स्ट मेथड आहे प्लांट इंटरक्शन, सेकंड आहे प्युअर लाईन सिलेक्शन, थर्ड वन आहे मास सिलेक्शन, 4 वन पेडिग्री मेथड, 5 नंबर बल्क मेथड, 6 सिंगल सीड डिसेंट मेथड, 7 नंबर बॅकक्रॉस मेथड, 8 नंबर इटरोसिस ब्रीडिंग, 9 नंबर म्युटेशन ब्रीडिंग, 10 पॉलिप्लॉइडी ब्रीडिंग, 11 डिस्टन्स ब्रीडिंग अँड 12 ट्रान्जेनिक ब्रीडिंग. म्हणजे ह्या ज्या काही मेथड आहे तर त्या जनरली ॲटोगॅमस स्पीसीज म्हणजेच सेल पॉलिनेटेड स्पीसीज याच्यामध्ये जास्त प्रमाणात त्याचा यूज केला जातो. आता ही जी काही फर्स्ट मेथड आहे प्लांट इंट्रोडक्शन तर त्याच्यामध्ये फक्त जेनेटिक इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी प्लांट फक्त इंट्रोडक्शन थोडक्यात. त्याचप्रमाणे प्युअर लाईन सिलेक्शन, मास सिलेक्शन आणि हे जे काही मेथड आहे तर त्याचा उद्देश फक्त किंवा ऑब्जेक्टिव्ह फक्त एकच असणार आहे की या मेथडचा वापर करून जे काही येणारं उत्पादन आहे तर ते जास्तीत जास्त म्हणजे थोडक्यात काय की जी काही जेनेटिक इम्प्रूव्हमेंट आहे तर ती चांगल्यारीत्या घडून आली पाहिजे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ब्रीडिंग ॲप्रोचेसमध्ये रिकरंट सिलेक्शन, त्याचप्रमाणे डायअलील सिलेक्टिव्ह मेटिंग and biparental mating, these method are used for population improvement. आता ॲटोगॅमस स्पीसीजमध्ये जनरली 12 मेथड आहेत. आता ट्रान्सजेनिक ब्रीडिंग जर म्हटलं तर त्याच्यामध्ये फक्त वेगवेगळ्या जेनेटिक टेक्निक किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निकद्वारे वापरली जाणारी टेक्निक. त्याच्यामध्ये 12 आहेत. फर्स्ट आहे प्लांट इंट्रोडक्शन आणि लास्ट वन आहे ट्रान्सजेनिक ब्रीडिंग. आता एक्झाममध्ये पण आपण लिहिताना फर्स्ट ही प्लांट इंट्रोडक्शनच यायला पाहिजे आणि लास्ट ही ट्रान्सजेनिक ब्रीडिंग. म्हणजे इन शॉर्ट की ज्या काही 12 मेथड आहेत तर त्या सिक्वेन्सेस लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे सपोज 8 नंबर हिटरोसिस ब्रीडिंग आहे तर पेपरमध्ये पण 8 नंबरला हिटरोसिस ब्रीडिंगच यायला पाहिजे. किंवा मग 5 नंबरला बल्क मेथड आहे तर 5मध्ये म्हणजे एक्झाममध्ये पण आपण लिहिताना 5 नंबरला बल्क मेथडच लिहिणं अपेक्षित आहे. आपल्याला फक्त इनलिस्ट करायचं आहे, त्याचं डिस्क्रिप्शन किंवा त्याचं एक्सप्लेन करायची गरज नाही. फक्त इनलिस्ट विचारले म्हणजेच फक्त इनलिस्ट करायच्यात. आता हे जे काही मेथड होते तर त्या होत्या की सेल पॉलिनेटेड स्पीसीज. आता एक्झाममध्ये असं पण विचारू शकतात की राईट द मेथड ऑफ ॲलोगॅमस स्पीसीज किंवा मग राईट द मेथड ऑफ इनब्रीडर्स. आता ॲटोगॅमस किंवा मग सेल पॉलिनेटेड स्पीसीज किंवा मग इनब्रीडर्स याचा मिनिंग एकच आहे. आता काही ठिकाणी ॲटोगॅमस असतील किंवा काही ठिकाणी सेल पॉलिनेटेड स्पीसीज, दोन्हींचा पण मिनिंग एकच आहे. सेकंड आहे मेथड ऑफ ब्रीडिंग ऑफ ॲलोगॅमस स्पीसीज. ब्रीडिंग मेथड्स दॅट आर यूज फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट of cross-pollinated or allogamous species includes first plant introduction, second आहे mass selection, 3 नंबरला आहे backcross method, 4 नंबरला आहे heterosis breeding, 5 नंबर synthetic breeding, 6 नंबर composite breeding, 7 नंबर polyploidy breeding, 8 नंबर distance hybridization and 9 नंबर transgenic breeding. त्याच्यामध्ये की जे काय म्युटेशन ब्रीडिंग इज रिअरली यूज इन ॲलोगॅमस स्पीसीज म्हणजेच काय क्रॉस पॉलिनेटेड स्पीसीज.
त्याच्यामध्ये की द ब्रीडिंग अप्रोचेस रिकरंट सिलेक्शन अँड बाय पॅरेंटल मीटिंग आर यूज फॉर पॉप्युलेशन इम्प्रूव्हमेंट. आता ॲलोगॅमस स्पीसीज किंवा मग क्रॉस पॉलिनेटेड स्पीसीजमध्ये टोटल 9 ब्रीडिंग मेथड्स आहेत. जी काही म्युटेशन ब्रीडिंग आहे तर ती एकदम रेअरली यूज केली जाते म्हणून ती इंडिस केली नाही. आता प्लांट इंट्रोडक्शन या जी काही प्लांट इंट्रोडक्शन मेथड आहे तर ती तीनही स्पीसीजमध्ये कॉमन आहे आणि ती एकच नंबरला आहे, प्लांट इंट्रोडक्शन. त्यानंतर आहे मास सिलेक्शन, बॅकक्रॉस मेथड, हेटेरोसिस ब्रीडिंग, सिंथेटिक ब्रीडिंग, कंपोजिट ब्रीडिंग, पॉलिप्लॉइड ब्रीडिंग, डिस्टन्स हायब्रिडायझेशन, ट्रान्सजेनिक ब्रीडिंग. अशा 9 मेथड आपल्याला इनलिस्ट करायच्या आहेत. म्युटेशन ब्रीडिंग ही एकदम कमी प्रमाणात वापरली जाणारी मेथड आहे. त्याचप्रमाणे पॉप्युलेशन इम्प्रूव्हमेंट जर म्हणजे विचार जर केला तर त्याच्यामध्ये रिकरंट सिलेक्शन अँड बाय पॅरेंटल मीटिंग मेथड दिस आर यूज फॉर पॉप्युलेशन इम्प्रूव्हमेंट. म्हणजे ह्या ज्या काही 2 मेथड आहेत तर त्या फक्त पॉप्युलेशनची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी वापरले जाणारे मेथड आहेत. 3 नंबर आहे मेथड ऑफ ब्रीडिंग असेक्सुअल प्रोपगेटेड स्पीसीज किंवा मग व्हेजिटेटिव्ह प्रोपगेटेड स्पीसीज. Important breeding method applicable to asexual propagated species are plant introduction, clonal selection, mass selection, heterosis breeding, mutation breeding, polyploidy breeding, distance hybridization, and last one आहे transgenic breeding. Mass selection is rarely using asexual propagated species. आता आपण 3 स्पीसीज मधील मेथड स्टडी केलेला आहे. पहिला आहे ॲटोगॅमस स्पीसीज म्हणजेच सेल पॉलिनेटेड स्पीसीज. सेकंडमध्ये जे काही मेथड होत्या तर त्या होत्या ॲलोगॅमस स्पीसीज म्हणजेच क्रॉस पॉलिनेटेड स्पीसीज आणि थर्ड वन आहे असेक्सुअल प्रोपगेटेड स्पीसीज. म्हणजे या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे मेन फीचर्स बघितले आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे मेथड इनलिस्ट करणार आहोत. आता तिन्हीचं स्टडी करत असताना आपल्याला काही मेथड या कॉमन आढळल्यात. आता फर्स्ट जर बघितलं प्लांट इंट्रोडक्शन तर ती प्लांट इंट्रोडक्शन ही ॲटोगॅमस स्पीसीजमध्ये पण आहे, ॲलोगॅमस स्पीसीजमध्ये पण आहे, त्याचप्रमाणे असेक्सुअल म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेटेड स्पीसीजमध्ये पण आहे. त्याचप्रमाणे जी काय सगळ्यात लास्ट मेथड होती ट्रान्सजेनिक ब्रीडिंग. ट्रान्सजेनिक ब्रीडिंग ही जी मेथड आहे तर ती पण तिन्हीमध्ये पण कॉमन मेथड आहे. त्याचप्रमाणे मास सिलेक्शन ही मेथड पण तिन्हीमध्ये कॉमन आहे. म्हणजे काही अशा मेथड आहेत की त्या कॉमन आहे. फक्त एवढंच बाबी लक्षात घ्यायची आहे की जो काही सिक्वेन्स आहे तर तो आहे तसंच लिहिणं अपेक्षित आहे. आता जे काही व्हेजिटेटिव्ह प्रोपगेटेड किंवा असेक्सुअल प्रोपगेटेड स्पीसीज आहे तर त्याच्यामध्ये फर्स्ट इंट्रोडक्शन आहे किंवा 3 नंबर मास सिलेक्शन आहे. म्हणजे हा जर क्वेश्चन आला तर 3 नंबरची जी काही मेथड असेल तर ती असेल मास सिलेक्शन किंवा मग 4 नंबर आहे हेटेरोसिस ब्रीडिंग. आता तिन्हीपैकी तीन स्पीसीजमधील मेथड आहे तर तिन्हीपैकी एका स्पीसीजमधील मेथड या विचारू शकतात. एकदम महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि एकदम सोपा आहे. फक्त आपल्याला इनलिस्ट करायचे आहे त्याच्यामुळे एकदम म्हणजे छोटा क्वेश्चन आहे परंतु मार्क्स पण सिक्वेन्स लिहिले तरच पडणार आहेत. त्याच्यामध्ये जी काही मास सिलेक्शन आहे तर ते एकदम रिअरली आहे. आता सपोज की ॲलोगॅमस स्पीसीजमध्ये जर विचार केला तर ॲलोगॅमस स्पीसीजमध्ये म्युटेशन ब्रीडिंग ही जी मेथड आहे तर ते एकदम रिअरली आहे. त्याचप्रमाणे असेक्सुअल प्रोपगेटेड स्पीसीज जर विचार केला तर त्याच्यामध्ये जी काही मास सिलेक्शन ही जी काही मेथड आहे तर ती एकदम रिअरली आढळून येते. आणि या तीनही स्पीसीजमधील मेथडचा जो काही उद्देश असेल किंवा जो काही ऑब्जेक्टिव्ह असणार आहे तर त्या मेथडचा ऑब्जेक्टिव्ह एकच असेल की टू जेनेटिक इम्प्रूव्हमेंट. म्हणजे फक्त जी काही प्लांट्समधील जी काही जेनेटिक इम्प्रूव्हमेंट आहे तर ती चांगल्यारित्या म्हणजे चांगलं त्याच्यामध्ये जी काही जेनेटिक इम्प्रूव्हमेंट ही जास्त इम्प्रूव्हमेंट चांगल्यारित्या करून येणारं उत्पादन हे जास्त असेल. थँक्यू.